अध्यक्ष महाराज, आपण जे उत्तर दिलं या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महाराज मंत्री महोदय म्हणतात की हा रस्ता आमचा नाही, अशा पद्धतीचं आपण उत्तरात सांगितलेलं आहे. मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगतो की मला तिथल्या प्रॉपर लोकांनी व्हिडिओ फेसटाईम वरून मला ते दाखवलं. तो रस्ता त्यांचा आहे, तुमचा रस्ता आहे. आणि काय होतं की आपण आपल्या याच्यामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय, एक गोष्ट, कारण की आपल्याला जेव्हा उत्तर जे काही आपल्याला येतं त्या उत्तराच्या आधारावरच आपण इकडे उत्तर देतो आणि छापी उत्तर देतो आहे. आपण कोणाला विचारतो उत्तर? खाली ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला असेल, रस्ता गायब केला असेल, सिमेंट खाल्लं असेल, त्यांच्याकडूनच आपल्याला उत्तर येतं. आणि ते उत्तर आल्यानंतर आपण तेच सांगतो. आपल्याला ब्रीफिंग इथं आपले सचिव जे करत असतील तर ब्रीफिंग त्याच्या आधारावरच करतात. पण वस्तुस्थिती ती नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की याला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, वेळ आलं तर कमिशनरच्या माध्यमातून हे आपल्याला उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ते उत्तर खोटं आहे अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्न राखून ठेवा. हे काही मला हे घ्यायचं नाही, पण राज्यात या पद्धतीनं रस्ते गायब होण्याचं, आदिवासीच्या योजनांचं गहाळ करण्याची जी परंपरा सुरू झालेली आहे, ज्या आदिवासींच्या विकासासाठी आपण एवढा मोठा पैसा खर्च करतोय, ते संविधानिक अधिकार आदिवासींचे आहेत आणि ते मधलेच लोक त्याचे पैसे खाऊन चालले असतील आणि आदिवासीचं त्या ठिकाणी नुकसान करत असतील, त्यांना सुविधापासून वंचित ठेवत असतील, तर याचं एक थर्ड ऑडिट माननीय कमिशनरच्या लेवलवरून आपण केलं तर मला असं वाटतं की हा चोर आपल्याला पकडण्यात येईल आणि महाराष्ट्रामध्ये एक भ्रष्टाचार करायची हिंमत खालच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांची कधी होणार नाही, असाच माझा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपण याची चौकशी करून प्रॉपर, कारण मी आज मला स्वतः त्या भागातल्या लोकांनी ते सगळी परिस्थिती दाखवली, त्यांना उत्तरही कळलं. लोक आजकाल ऑनलाईन या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे तिथं उत्तर कळलं म्हणून त्यांनी मला फोन केला आणि म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आदरणीय नानाभाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विकासवाडी ते कलाम रेखी ह्या गावाच्या अंतर्गत आहे. संपूर्ण रस्ता जो 1 किलोमीटरचा आहे, परंतु या रस्त्याच्या अनुषंगाने 2019-20 या वर्षामध्ये त्या रस्त्याची मागणी केली होती. 100 मीटरचा रस्ता खराब असल्यामुळे 100 मीटरचा रस्ता खराब होता. सदर रस्ता जो आहे, ज्या गावाला तो रस्ता जातो ते गाव 100% TSPमध्ये नाही आहे. आणि यांनी जो प्रस्ताव पाठवला होता तो ठक्कर बापा योजनेअंतर्गत पाठवला होता. आणि ठक्कर बापा योजनेअंतर्गत रस्त्याची प्रस्ताव दाखल केला असल्यामुळे ते गाव ठक्कर बापा योजनेअंतर्गत येत नाही. कारण सांगतो. याचं कारण असं का त्या गावातली लोकसंख्या जी आहे, एकूण त्या गावातली लोकसंख्या 410 आहे आणि 410पैकी फक्त 40 कुटुंबच फक्त तिथं आदिवासीचे राहते. त्यामुळे ठक्कर बापा यामध्ये येत नाही. परंतु तो प्रस्ताव मग DPCच्या माध्यमातून 3054मधून घेतला आणि तो 100 मीटरचा रस्ता कॉन्क्रीट केलेला आहे. त्यामुळे आम्ही यासाठी असं म्हटलेलं आहे का तो रस्ता जो आहे तो ठक्कर बापा योजनेनंतर येत नसल्यामुळे आम्ही तो करू शकत नाही, पण तो DPCच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु आपण बोलल्याप्रमाणे हे सत्य मानून 100% त्या रस्त्याची चौकशी करून तुम्हाला मी पत्रव्यवहार करतो. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 32